जर तुम्ही शहरात राहत असाल आणि घर घेण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी मोठा आधार ठरू शकते। खरं तर भारतात घर घेण्याचं स्वप्न अनेकांसाठी आजही कठीण आहे। विशेषतः होम लोनच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे लोन मंजुरी, प्रक्रिया शुल्क आणि मासिक EMI-चा बोजा हा सामान्य कुटुंबांना जड जातो। यावरती उपाय म्हणून केंद्र सरकारनं शहरी कमी उत्पन्न गटासाठी स्वस्त व्याजदराची गृहकर्ज योजना जाहीर केली। या योजनेअंतर्गत 50 लाखांपर्यंतचं कर्ज 20 वर्षांसाठी उपलब्ध होणार आहे, ज्यावरती 3% ते 6.5% व्याजदर सवलत मिळेल। 2028 पर्यंत सरकार 60,000 कोटी रुपये खर्च करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे सुमारे 50 लाख शहरी नागरिकांना फायदा होईल। विशेषतः झोपडपट्टी, अनधिकृत वसाहती किंवा भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी ही योजना सुवर्ण संधी असेल। स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 लाखापर्यंतच्या कर्जावरती व्याज सबसिडीची घोषणा केलेली होती। स्मॉल अर्बन हाऊसिंग सेक्टर अंतर्गत ही योजना घर घेण्याची प्रक्रिया सुलभ आणि परवडणारी बनते, ज्यामुळे लाखो कुटुंबांना स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी मिळेल। याबाबत अधिकृत माहितीसाठी सरकारी योजनांच्या वेबसाईटवरती तुम्ही संपर्क साधू शकता।